श्री स्वामी समर्थ. नमः सिद्धम. संसारात त्रास असेल तर स्वामी आधी कोणते संकेत देतात? हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी जो संकेत सांगणार आहे तो ओळखता आला तर अर्धा त्रास आपला तिथेच संपून जातो. स्वामी संकट आधी देत नाहीत, ते आधी संकेत देतात. तुमच्या आयुष्यातही असं होतंय का? संसार आहे पण समाधान नाही. सगळं असूनही मन अस्वस्थ आणि मनात एकच प्रश्न, हे सगळं माझ्या बाबतीत का? या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, स्वामी समर्थ आपल्याला 7 संकेत देतात, जे संकट सुरू होण्यास आधीच देतात आपल्याला. पण आपण हे संकेत ओळखू शकत नाही. कारण की जेव्हा स्वामी आपल्याला संकेत देतात ते आपल्याला ओळखता येत नाही. पहिलं संकेत जे स्वामी देतात, मन अचानक अस्वस्थ होणं. कारण नसताना खूप जास्त आपण घाबरायला लागतो. छातीत जडपणा येऊन जातो. मन शांत नाही बसत. कुठेही बसा मन लागत नाही. काही करा जीव घाबरायला लागतो. हे तुमच्याबरोबर जर होत असेल तर स्वामींचा संदेश आहे, घटना घडण्याआधी आत्मा सावध करतो आहे. हे स्वामींचा पहिला संकेत आहे. पण पुढचा संकेत काय आहे, जो आपण दुर्लक्ष करतो. आपण किती वेळा विचार करतो. जो दुसरा संकेत आहे, जुने प्रश्न पुन्हा उफाळ घेतात. म्हणजे जे जुन्या गोष्टी आहे ते आपल्या मनात यायला लागतात. जे वाद मिटून चुकले ते आपल्या डोळ्यासमोर यायला लागतात. नकोसे विषय, ज्या विषयांना आपण विसरू इच्छुक असतो, ते विषय पुन्हा पुन्हा आपल्या डोळ्यासमोर येत राहतात. तर स्वामी म्हणतात, हे संकट नाही, हे शुद्धीकरण आहे. इथेच बहुतेक लोक चूक करतात, कारण की या गोष्टींना समजत नाही. आपण विचार करतो, होत असेल, आपल्या गोष्टी काही आपल्या डोक्यामध्ये येत असतील, पण असं होत नाही. स्वामी म्हणतात, माझ्याजवळ भक्त येतात आणि म्हणतात, आमचा साधा संसार आहे, पण अचानक घरामध्ये एवढे वाद का वाढले? आमची कामं का अडायला लागली? आणि मनातून विश्वास का ढसायला लागलाय? आणि म्हणतात, स्वामी मी अशी काय चूक केली आहे? स्वामी म्हणतात, तुझ्या जीवनामध्ये संकट येणार होतं, मी तुला संकेत देतो आणि सतत देत राहीने, पण तू ओळखूच नाही शकत, त्याच्यात माझी चूक नाही. संकेत 3, आपल्या जवळची जी माणसं आहे त्यांच्या व्यवहारामध्ये अचानक परिवर्तन येऊन जातो. जी आपली माणसं आपण म्हणून त्यांच्या जवळ बसतो, उठतो, त्यांच्याशी बोलतो, आपल्या गोष्टी सांगतो, तेच माणसं आपल्याला अचानक परकी वाटायला लागतात. आपल्या काही अपेक्षा त्यांच्याकडनं तुटायला लागतात आणि त्यांच्याप्रती आपलं जे मनामध्ये प्रेमभाव होतं, ते प्रेमभाव अचानक असं वाटतं की सगळं संपून गेलेलं आहे. तर स्वामी म्हणतात की हा त्रास नाही आहे, हा मी तुझा संरक्षण करतोय. कारण की जे खोटे लोक तुझ्या आजूबाजू आहे त्यांना मी संकट येण्याआधी तुमच्याहून दूर करून देतो. स्वामींचं चौथं संकेत जे आहे, पूजा वाढते पण समाधान कमी होते. देवाजवळ बसावंसं वाटतं. तुम्ही देवाजवळ बसता पण तुमच्या डोळ्यांमधून पाणी यायला लागतं. मंत्र म्हणता पण ढसाढसा रडू लागतात. काही केलं, खूप वेळ देवाजवळ तुम्ही बसले राहता, पण तुमच्या मनामध्ये एवढं करून सुद्धा समाधान नाही मिळत. तुमची पूजा उपासनेची वेळ तर वाढती, पण मनात समाधान नसतं. स्वामी म्हणतात, हे दुर्बलता नाही आहे, हे आत्म्याचं जागरण आहे. मी तुमच्या आत्म्याला जागृत करतो, पण तुम्ही समजू नाही शकत. पुढचा संकेत जो आहे
तो शरीराशी संबंधित आहे. 5वा संकेत जो आहे तो शरीर आपलं साथ देत नाही. अचानक खूप थकवा यायला लागतो. शरीरामध्ये ताकद वाटतच नाही. झोपच येत नाही. आपण बिस्तऱ्यावर जाऊन पडतो पण आपल्या डोळ्यांमध्ये झोप नसते. एकदम आजार पण वाढायला लागतं. म्हणजे शरीरामध्ये इतका त्रास व्हायला लागतो की तेव्हा आपण बिलकुल विचलित होऊन जातो. तर स्वामी म्हणतात की शरीर आधी संकेत देतात, संकट नंतर येतात. म्हणून जर तुमच्याबरोबर अशी काही स्थिती होत असेल तर समजून जा की काय समस्या, काय संकट आपल्या समोर येणार आहे. संकेत 6वा जो स्वामी आपल्याला देतात, एकच विचार वारंवार येतो. हे का होतंय? हे कशाला होतंय? मी कुठे चुकून राहिलोय? मी पूजापाठ करतो, मी सगळं काही करतोय. आता पुढे काय आहे? काही समजत नाही. स्वामी मन तयार करत असतात. पण शेवटचा जो संकेत आहे ना, तो स्वामी आपल्याला खूप शांतपणे देतात. आणि तो संकेत सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि तो संकेत आहे की स्वामींचं नाव अचानक जास्त आठवायला लागतं. मनात नाव यायला लागतं. जिथे पहा तिथे आपण श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ करायला लागतो. अचानक किती वेळा स्वप्नात दर्शन व्हायला लागतात किंवा त्यांचे फोटो दिसायला लागतात. तर जर असा संकेत तुमच्यावर येत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. कारण की स्वामी तुम्हाला संकेत देतात की मी तुझ्या सोबत आहे. तुझ्यावर संकट तर येणार आहे, पण विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत उभा आहे. जर तुम्हाला हा संकेत मिळत असेल तर. आता अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं? तर सकाळी दिवा लावायचा आहे, 7 दिवसाचा संकल्प घ्यायचा आहे आणि 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमः आदेश स्वामी समर्थ. स्वामी तुमचे संकेत जे आहे ते समजायची बुद्धी मला द्या. तुम्ही जे पण जीवनामध्ये संकट यायच्या आधी संकेत देताय ते समजण्याची बुद्धी तुम्ही मला नक्कीच द्या. परिस्थिती लगेच बदलणार नाही, पण तुम्ही मजबूत व्हाल. स्वामी संकट देत नाही, ते आधी सावध करतात. संकेत ओळखणारा भक्त कधीच पूर्णपणे कोसळत नाही. हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत नक्कीच पोहोचवा ज्याला हे संकेत जाणवत आहे. आणि नक्कीच स्वामी माझ्यासोबत आहे हा विश्वास ठेवा. आपल्या सगळ्यांच्या सोबत स्वामी आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या जीवनामध्ये असे काही संकेत येत असतील तर स्वामी बरोबर आहे, संकटांना नक्कीच दूर करतील. मराठी येत नाही, चुकल्यास क्षमा करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.